सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील श्री क्षेत्र माणगाव येथील श्री दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। यंदा भगवान श्री दत्तात्रेयांची 140वी सत्यदत्त पूजा आज सकाळी 8:30 वाजता विधिवत मंत्रोच्चारात सुरू झाली। श्रींचा अभिषेक, महापूजा, आरती आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच राज्यासह देशाच्या विविध भागांतून भाविकांनी मंदिरात हजेरी लावली। मध्य प्रदेशातील इंदूर येथूनही अनेक भाविक दर्शनासाठी दाखल झाले असून दिवसभर विविध धार्मिक विधी, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे। नमस्कार, श्री गुरुदेव दत्त। मी सौदर्शना चिकोडीकर, स्वराली स्वर समूह इंदोर राजेंद्र नगर। आम्ही इंदोरहून आलेलो आहे आणि आमचा इथे भजनाचा कार्यक्रम सद्गुरू महाराजांच्या चरणी आम्ही सेवा द्यायला आलेलो आहे आणि आम्हाला खूप आनंद होऊन राहिला आहे की आज आम्ही या क्षणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी इथे इतक्या लांब म्हणजे जवळपास 20 तासाचा प्रवास करून आम्ही सगळ्याजणी इथे आलेलो आहे। आम्ही मागच्या वर्षी गुरुपौर्णिमा महाराजांच्या समाधीस्थानी गरुडेश्वर इथे साजरी केली होती आणि आज आम्ही इथे साजरी करतोय। म्हणजे शब्दात आनंदाचा आमचा खूप आनंद येतो, खूप आनंद आहे। एकंदरीत इथलं वातावरण मला कसं काय वाटलं आणि तुम्ही इतर भाविक भक्तगणांना काय सांगू इच्छिता? इथलं वातावरण तर फारच अप्रतिम आहे। म्हणजे कोकण आणि इथले लोक आम्हाला फार आवडले आणि खूपच छान आहे। आम्ही दरवर्षी येत राहतो कोकणात, पण इथे आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे आणि भाविक भक्तांना हीच विनंती आहे की सद्गुरूच्या भेटीला नक्की या, एकदा तरी नक्की या आणि इथला अनुभव नक्कीच घ्यावा। सगळ्यांनी ज्यांना येता आलं इथे त्यांनी नक्की येऊन आणि इथला सद्गुरूंचा अनुभव नक्कीच घ्यावा। नमस्कार, मी डॉक्टर मनाली केतकर। मी पुण्याहून इथे आलेली आहे। माणगाव या अतिशय जागृत दत्त महाराजांच्या स्थानी टेंबेस्वामी महाराजांचं हे जन्मस्थान आहे आणि गेले अनेक वर्ष मी नित्यनेमाने दर महिन्याला मी माणगावला येत असते। टेंबेस्वामी महाराज हे आमचे पिढीजात गुरु आहेत आणि आज गुरुपौर्णिमेचा इतका मोठा योग आहे की आज आम्ही या ठिकाणी दत्तयाग पण करतो आहे। माणगाव देवस्थानच्या मंदिरामध्ये हा दत्तयाग होतो आहे। आज गुरुपौर्णिमेला गुरुतत्व हे खूप मोठं असतं, मोठ्या प्रमाणावरती असतं आणि आध्यात्मिक बैठक आमच्याकडे असल्याकारणाने जे संस्कार झाले लहानपणापासून त्याच्यात आम्ही हे ऐकत आलो की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व जास्त असल्याकारणामुळे आपण जे काही आध्यात्मिक करतो त्याचं 1000 पटीने आपल्याला पुण्य त्या ठिकाणी मिळत असतं आणि खूप सुंदर आणि जागृत हे स्थान आहे। खूप छान मस्त पाऊस बाहेर पडतो आहे, अतिशय छान इथलं वातावरण आहे, अतिशय प्रसन्न, शांत, कुठलीही ॲक्च्युली धावपळ कुणाचीही नाही आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माणगावचं जे दर्शन आहे टेंबेस्वामी महाराजांचं आणि दत्तमूर्ती इतकी लोभस आहे की बघताना डोळ्यामध्ये पाणी येतं की किती सुंदर असावं आणि किती ॲक्च्युली प्रसन्न आपल्याला ह्या ठिकाणी वाटू शकतं। 2 मिनटं जरी तुम्ही मंदिराच्या समोर उभे राहिलात मूर्तीच्या समोर तरी असं वाटतं की अरे हलूच नाही इथून, इतकं त्या मूर्तीमध्ये तेज आहे आणि मूर्तीच्या खाली महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्यातून सुद्धा त्यांनी हे दाखवून दिलेले म्हणजे मनाचा मोठेपणा किती असावा की माझंही स्थान हे गुरुच्या पायाशी आहे, हे टेंबेस्वामींनी ह्यातून दाखवून दिलेलं आहे। तर ही खूप मोठी शिकवण आहे असं मला वाटतं की दत्तगुरूंच्या पायाशी त्यांची मूर्ती आहे आणि तसंच आपण कायम ॲक्च्युली लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं स्थान हे गुरुच्या पायाशी असायला पाहिजे आणि गुरुपौर्णिमेच्या ह्याच्यातून भक्ती, श्रद्धा आणि ह्याचा जो संगम इथे बघायला मिळतो महाराजांच्या मूर्तीमध्ये सुद्धा ती खूप विलक्षण आहे। त्यामुळे खूप खूप धन्यवाद की मला 2